श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहे की एखादी हरवलेली व्यक्ती व वस्तू कशी आपल्याला माघारी मिळेल. तुमची एखादी व्यक्ती जर का घर सोडून निघून गेली असेल किंवा एखादी वस्तू हरवली असेल, त्यांना कितीही वर्ष हो, जर का एखादी व्यक्ती हरवली असेल तर तुम्हाला कळेल ती व्यक्ती कुठे आहे आणि समजेल ती व्यक्ती कशी आहे, कुठे आहे आणि ती घरी येईल का नाही हे सुद्धा तुम्हाला समजू शकतं. दुसरी गोष्ट, एखादी वस्तू जर का तुमची हरवली असेल तर तुम्हाला कळेल नक्की ती वस्तू कोणी चोरली आहे. एवढा हा पॉवरफुल उपाय आहे आणि हा उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. हा मंत्र मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ही उपासना मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल तुमच्या घरातली वस्तू चोरणारा चोर कोण आहे, तुमची व्यक्ती कुठं आहे व कधी येईल, कधी कशी त्याला आणायचं हे तुम्हाला समजेल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि लाईक करा आणि होईल तितकं जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे मंत्र. मंत्र नक्की कोणता आहे तर कार्तवीर्य राजाचा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. कार्तवीर्य राजा या राजाला वरदान होतं. एखादी वस्तू हरवली, एखादी वस्तू इकडे तिकडे गेली तर तुझ्या नामस्मरणाने व तुझ्या चिंतनाने ती व्यक्ती, ती वस्तू वापस त्या व्यक्तीला प्राप्त होईल. हे वरदान कार्तवीर्य राजाला दिलं होतं. पूर्ण स्टोरी आता सांगणार नाहीये, व्हिडिओ खूप मोठा होईल. प्रयोग तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला लाल आसन घ्यायचं आहे. देवघरापाशी लाल आसन घेऊन बसायचं आहे. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये जायचं आहे आणि लाल सुपारी मिळते आणि पांढरी सुपारी मिळते. लाल सुपारीला ग्रामीण भागामध्ये चिकनी सुपारी सुद्धा म्हणतात. ती सुपारी घरी घेऊन यायचं आहे आणि कुलदेवी तुमची कोण आहे, तुळजाभवानी आहे, अंबाबाई आहे, एकवीरा आहे, कोणतीही तुमची कुलदेवी असो, त्या देवीच्या नावाने तिथे एक सुपारी मांडायची आहे. देवघरावरती 2 वाट्या घ्यायच्या आहेत तांदूळ भरून, त्याच्यावरती दोन्ही देवतांच्या नावाने एक एक सुपारी वेगवेगळी ठेवायची आहे. पहिली लाल सुपारी ही कार्तवीर्य राजाची असेल आणि पांढरी जी सुपारी असते ती तुमच्या कुलदेवीच्या नावाने ठेवू शकता. सुपारी मोठी असेल तरी चालेल, लहान असेल तरीही चालेल. सर्वप्रथम त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं, पंचामृताने अभिषेक करायचा घरगुती यथाशक्ती तुमच्या पद्धतीनुसार आणि त्यांना त्यांची जागा द्यायची आहे देवघरामध्ये आणि हळद कुंकू लावायचं आहे. हळदेवीच्या सुपारीला, पांढऱ्या सुपारीला आणि लाल सुपारीला चंदन लावायचं आहे. दोन्ही सुपारींना एक एक फूल अर्पित करायचं आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. अक्षदा वाहिल्यानंतर लाल फूल दोन्ही सुपाऱ्यांना व्हायचं आहे. एक पाणी भरून एखादं तांब्याचं भांड तिथे ठेवायचं आहे आणि रुद्राक्षाची माळ, स्फटिकाची माळ, कोणती माळ असेल ती माळ हातामध्ये घेऊन हा साधा मंत्र देतो तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, ओम कार्तवीर्य राजाय नमः. ओम कार्तवीर्य राजाय नमः. ओम कार्तवीर्य राजाय नमः. या मंत्राचा जाप तुम्हाला दिवसाला किती वेळा करायचा आहे तर 108 वेळा करायचा आहे. म्हणजे एक माळ तुम्हाला दिवसाला करायची आहे. आता ह्या उपासनेला, या साधनेला आपण 2 भागात जर का डिवाइड केलं तर लेडीज 21 दिवस करू शकतात. लेडीजला मासिक अडचण असेल तर ही साधना, ही उपासना लेडीज 21 दिवसांसाठी करू शकतात. जेंट्सला सुद्धा हे शक्य होत नसेल काही कामामुळे किंवा त्यांचं जास्त जर का इकडे तिकडे जाणं असेल तर ते 21 दिवसाची करू शकतात. त्यांनी रिझल्ट चांगला येतो. दुसरी गोष्ट, ही उपासना साधना करतानाचे काही नियम आहेत. तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये. घरामध्ये बाकीच्यांनी केला तरी ठीक आहे, तुम्ही मांसाहार करायचा नाहीये.
तुम्हाला मांसाहार करता येत नाही, तुम्हाला सात्विक अन्न घ्यावं लागेल. सात्विक अन्न म्हणजे नॉर्मली भाज्या वगैरे सर्व काही खाऊ शकता. सात्विक आहार म्हणजे तोच. एकदम सात्विक प्युअर सांगत नाही, ते तुम्हाला शक्य होणार नाहीये. सात्विक आहार हाच तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, मांसाहार फक्त नाही करायचा आपल्याला, एवढंच. आणि ही साधना तुम्हाला करायची आहे. डेली 1 माळ हा जप तुम्हाला करायचा आहे. जप झाल्यानंतर जे भांड्यामध्ये तुम्ही पाणी ठेवलेलं आहे, ते पाणी तुम्हाला घराबाहेर यायचं आहे आणि तुमच्या घराबाहेर तुळस असेल, तुळशीला घाला, किंवा इतर कुठली वनस्पती असेल त्या वनस्पतीला ते पाणी व्हायचं आहे. कसं आहे मित्रांनो, निसर्ग खूप वेगळ्या पद्धतीने कार्य करतं. निसर्गाचा सुद्धा एक ह्यामध्ये मोठा वाटा आहे. तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिलाच असेल आपल्या चॅनलवरती, भरपूर आध्यात्मिक साधना उपासना या मार्गावरती व्हिडिओ बनवलेले आहेत. तर निसर्ग काम करतो. विज्ञानाचा याला आधार आहे. विज्ञानाच्या आधाराशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाहीये. विज्ञान सांगतं त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे, पाण्याला भावना कळतात. आणि हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सिद्ध केलं होतं, पाण्याला भावना कळतात. तर पाण्यामध्ये क्रिस्टल चेंजेस होतात. ज्या वेळेला तुम्ही एखादा बोलता, संवाद करता व एखाद्या वेळेला तुम्ही हे करता, त्यावेळेला ही साधना करताना तुम्हाला त्या व्यक्तीचं बाबत बोलायचंय देवाला. आता ते कसं बोलायचं, प्रधान संकल्प असतो पहिल्यांदा. आता तुम्ही दोन्ही देवी देवतांची सुपारी समोर मांडली वाटीमध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. हातामध्ये ओंजळीमध्ये अशा पद्धतीने पाणी घ्यायचं. हे बघा, अशी मुद्रा करायची. या वाट्यामध्ये पाणी बसतं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. फुल पाणी हातामध्ये ठेवून तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून तुम्ही सांगायचं आहे, बाबा ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती एवढे एवढे वर्ष झाले, एवढे एवढे महिने झाले गेली आहे, किंवा ही माझी वस्तू आहे, एवढे एवढे वर्ष चोरीला गेलेली आहे, एवढे एवढे वर्ष हरवलेले, एवढे एवढे दिवस झाले कुणी चोरली आहे माहिती नाहीये, एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये 8 दिवसात, 10 दिवसात, 21 दिवसात ती वस्तू मला माझी मिळायला हवी. ज्यांनी घेतली आहे ती व्यक्ती कळायला हवी. जी व्यक्ती बाहेर गेलेली आहे, जी व्यक्ती पळून गेलेली आहे, जी व्यक्ती घर सोडून गेलेली आहे, ती व्यक्ती कुठे आहे मला कळायला हवं. ती व्यक्ती घरी माघारी यायला हवी. ती वस्तू चोरीला गेलेली मला मिळायला हवी. असं स्पष्ट बोलून ते पाणी ताटामध्ये कुलदेवीच्या नावाने आणि कार्तवीर्य राजाच्या नावाने ताटामध्ये सोडायचं आहे. सोडल्यानंतर आपल्याला जप सुरू करायचा आहे. हे पहिल्या दिवशी फक्त संकल्प आहे. 40 दिवस असा जप कंटिन्यू ठेवायचा. रोज हातामध्ये पाणी घेऊन बोलायचं नाही, फक्त मनामध्ये ठेवायचं की बाबा ही व्यक्ती माझी गेलेली आहे, ही व्यक्ती मला माझी घरी मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या एरियामध्ये राहणारी कुठली व्यक्ती असेल, चोरीला जर का एखादी वस्तू गेली असेल त्यांच्यासाठी, जर का एखादी व्यक्ती जर का तुमच्या एरियामध्ये असेल आणि तुम्हाला त्याच्यावरती संशय असेल, तर त्या व्यक्तीचं स्पष्टपणे तुम्ही नाव घेऊ शकता. ही व्यक्ती जर का असेल तर मला माझी वस्तू लवकरात लवकर मिळायला पाहिजे, किंवा ही व्यक्ती जर का चोरणारी असेल तर तिला शासन मिळायला पाहिजे. जर का तिला शिक्षा मिळाली, दिवस बोलायचे, एवढ्या दिवसात तेवढ्या दिवसात तिला काही ना काहीतरी नुकसान होणार, शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठेतरी नुकसान होणार, आणि ती व्यक्तीला स्वप्नामध्ये सुद्धा जाऊन शिक्षा मिळू शकते. जर का ती व्यक्ती चोरी करणारी असेल तर अक्षरशः तो रात्री त्याला झोप सुद्धा येणार नाही, तो डचकून उठेल आणि त्याला कळेल की नक्की काहीतरी आहे, आपण बाबा ही घेतलेली वस्तू गपचूप नेऊन त्यांच्या घरामध्ये माघारी ठेवून. असा विषय झाला होता एकदा. म्हणजे मुळामध्ये हीच उपासना मी माझे एक जवळचे मित्र आहेत त्यांना मी दिली होती. त्यांच्या घरातून सोन्याचं मंगळसूत्र असतं आणि सोन्याचे काही हातातल्या बांगड्या होत्या त्यांच्याकडे, तर ते चोरीला गेले होते त्यांच्याकडच्या. तर त्यांनी मला विचारलं की गुरुजी काय करायचं. मग मी त्यांना सांगितलं, बाबा अशी उपासना आहे की ही उपासना तुम्ही केली तर तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि विशेष असं 8 दिवसांमध्ये त्या व्यक्तीने, असं त्यांचं दुसऱ्या फ्लोअरला घर होतं, तर कुणीतरी दरवाजा वाजवला, ती वस्तू ठेवली आणि तो व्यक्ती पळून गेला. बिल्डिंग मध्ये दुसऱ्या नंबरला, दुसऱ्या याला विंगला त्यांचे हे होते, रूम होते, म्हणजे फ्लॅट होता त्यांचा, सॉरी. तर ती दरवाजा वाजवला, वस्तू ठेवली, व्यक्ती पळून गेला. ती सोन्याची वस्तू एका कागदामध्ये प्लास्टिकच्या ह्यात ती पॅक करून ती ठेवलेली होती. म्हणजे किती शक्तिशाली आहे हे तुम्ही विचार करू शकता. काय घडू शकतं, काय होऊ शकतं, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
आणि शक्यतो युट्यूब वरती फसवणूक ही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे तुम्ही जरा सावध राहा आणि कोणताही उपाय हवा असेल कमेंट करा, मी सांगेल. कुठला हा प्रॉब्लेम असेल कमेंट करा, मी सांगणार. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी कमेंट मध्ये देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा आहे आणि कमेंट करायला विसरायचा नाही. भेटूयात परत. श्री स्वामी समर्थ.